श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. येत्या 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवीन कायदे देशभरात लागू केले जाणार आहेत. यातील भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 या नवीन कायद्यातल्या तरतुदी आणि त्यामुळे न्यायप्रणालीत होणारे बदल तसंच नागरिकांना या सुधारित कायद्यामुळे कसा लाभ होणार आहे याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, सध्या देशभरात 1 जुलैपासून नव्यानं लागू होणाऱ्या कायद्यांची चर्चा आहे. या कायद्यांमधील भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 या कायद्याविषयी जाणून घेण्यापूर्वी त्याच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक 2023 लोकसभेत सादर केलं. 20 डिसेंबर 2023 रोजी हे विधेयक लोकसभेत तर 21 डिसेंबर 2023 रोजी राज्यसभेत संमत झालं आणि 25 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वीकृती मिळाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्याचं स्वरूप, त्यात करण्यात आलेल्या शिफारशी याविषयी ज्येष्ठ कायदे अभ्यासक ॲडव्होकेट नयना परदेशी यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ला रद्द करून हा नवीन कायदा आता अंमलात येणार आहे आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे ती 1 जुलैपासून. या कायद्यामध्ये अनेक स्वागतार्ह बदल केले गेले आहेत आणि या कायद्यामध्ये आता पीडित व्यक्ती आणि साक्षीदार यांना केंद्रस्थानी ठेवून काही अतिशय महत्त्वाचे बदल केले. यामध्ये पहिल्यांदाच पीडितेच्या व्याख्येमध्ये बदल केला गेलाय. त्यामध्ये पीडित व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिचे काही नुकसान झाले आहे किंवा जिला शारीरिक हानी आरोपीच्या कोणत्याही कृतीमुळे किंवा एखादी गोष्ट न करण्यामुळे पोचली असेल अशी व्यक्ती पीडित व्यक्ती गणली जाईल आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचे पालक आणि वारसही अंतर्भूत होतील. यातला महत्त्वाचा बदल जो आहे तो असा आहे की पूर्वी आरोपीच्या कृतीमुळे ह्या शब्दांऐवजी ज्याच्या विरुद्ध आरोप निश्चित केले आहेत अशा आरोपीच्या कृतीमुळे असे शब्द होते. त्यामुळे ऍसिड हल्ला असेल किंवा बलात्काराच्या केसेस असेल याच्यामध्ये महिलांना नुकसान भरपाई मनोधैर्य योजनेमधून जी दिली जाते ती मिळण्यामध्ये व्यत्यय येईल, कारण जोपर्यंत आरोपीवर आरोप निश्चित होत नसत तोपर्यंत तिलाही नुकसान भरपाई मिळत नसेल. त्यामुळे हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे. या कायद्यामध्ये 176 मध्ये पीडितेला सुरक्षा मिळावी आणि पारदर्शकता यावी म्हणून बलात्काराच्या केसेसमध्ये पीडितेचा जबाब ऑडिओ व्हिडिओद्वारे पोलीस घेऊ शकतात. तर त्याचबरोबर 183(6) या कलमामध्ये काही महिलांविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये पीडितेचा जबाब महिला दंडाधिकाऱ्यांनी नोंदवावा आणि जर अशा महिला दंडाधिकारी म्हणजेच मॅजिस्ट्रेट अवेलेबल नसतील किंवा उपलब्ध नसतील तर पुरुष दंडाधिकारी एखाद्या महिलेच्या उपस्थितीतच असा जबाब नोंदवू शकतात. याचबरोबर ह्या कायद्यामध्ये आता महिला संदर्भातील काही गुन्ह्यात जिथे 10 वर्षापेक्षा जास्त किंवा जन्मठेप आणि फाशीची शिक्षा आहे त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब देखील दंडाधिकारी म्हणजे मॅजिस्ट्रेटने नोंदवावे अशी तरतूद करण्यात आली, जी खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे जबाबामधल्या विसंगती न राहणं किंवा जबाब पुराव्याच्या दृष्टीने अतिशय चांगले नोंदवले जाणं ह्या गोष्टी घडू शकतात. या कायद्यामध्ये 184(6) कलमामध्ये बलात्काराच्या केसेसमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीडित स्त्रीचा जो अहवाल आहे हा पोलिसांना 7 दिवसाच्या आत द्यायचा आहे. महिला, 60 वर्षावरील नागरिक, 15 वर्षाखालील पुरुष, शारीरिक व मानसिक अपंग व्यक्ती यांना पोलीस स्टेशनवर किंवा त्यांचं घर सोडून इतर कोणत्याही ठिकाणी येण्यासाठी दबाव आणता येऊ शकत नाही किंवा त्यांना जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. मात्र त्या व्यक्तीनं स्वतःलाच जर कोणत्या कारणासाठी पोलीस स्टेशनला यायचं असेल तर त्या व्यक्तींना असं येण्याची मुभा देण्यात आलेली आहे. 0 FIR आपल्याला हा शब्द खूप चांगला माहिती आहे. 0 FIR चा अर्थ असा आहे की ज्या वेळेला नियमानुसार एखादा गुन्हा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला तिथे तो नोंदवला जायला पाहिजे. पण 0 FIR म्हणजे जर एखादा गुन्हा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला तिथे नोंदवणं शक्य नसेल तर दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये तो नोंदवून नंतर त्याची प्रत मूळ पोलीस ठाण्याकडे रवाना केली जाते. पूर्वीच्या कायद्यामध्ये याच्या स्पष्ट तरतुदी नव्हत्या ज्या आताच्या कायद्यात करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर E-FIR म्हणजे मेलद्वारा FIR म्हणजे प्रथम खबरी अहवाल दखलपात्र गुन्ह्यात नोंदवण्याची सुविधा या नवीन कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे.
असा EFIR नोंदवल्यानंतर त्या FIR वर किंवा प्रथम खबरी अहवालावर 3 दिवसाच्या आत तक्रारदार व्यक्तीची सही घेणं पोलिसांवरती बंधनकारक करण्यात आलेलं आहे. याचा फायदा असा आहे की खूप वेळा पोलीस FIR घ्यायला नकार देतात, तर त्यामुळे ती गोष्ट आता टाळता येऊ शकेल आणि आपण EFIR द्वारे दखलपात्र गुन्ह्यात आपली तक्रार नोंदवू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या कायद्याप्रमाणे पीडित व्यक्तीला फारसा आवाज नव्हता. ती फक्त साक्षीदार व्हायची आणि त्याच्यामुळे तिचा ना तपासावर काही कंट्रोल असायचा किंवा केसमध्ये काय झालं हेही तिला कळू शकायचं नाही. याचा तोटा किंवा नुकसान असं होतं की खूप वेळा केस पीडित व्यक्तीच्या विरुद्ध त्याचा निकाल यायचा. पण आताच्या कायद्यामध्ये पोलिसांसाठी 90 दिवसामध्ये केसमध्ये काय प्रगती झाली हे पीडित व्यक्तीला कळवणं बंधनकारक करण्यात आलंय. याचा देखील पीडित व्यक्तीसाठी खूप फायदा होऊ शकतो. कलम 66 हे जेंडर न्यूट्रल किंवा लिंगभावाच्या पुढे जाऊन करण्यात आलंय. म्हणजेच काय, तर पूर्वी समन्स ज्यावेळी कोर्टाकडनं पाठवलं जायचं ते कोणत्याही प्रौढ पुरुष व्यक्तीला दिलं जावं असं बंधनकारक होतं. त्यामुळे खूप वेळा कोर्टाची समन्स स्वीकारली जात नसतं कारण स्त्रियाच घरामध्ये असायच्या. त्यात आता बदल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार हे समन्स जे आहे कोणत्याही प्रौढ व्यक्तीला देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पोटगी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पोटगीचा कायदा बदलला आणि आता आई वडील हे देखील पोटगीसाठी पात्र असतात. पण पूर्वीच्या कायद्यामध्ये पोटगीसाठी जर केस करायची असेल तर ती आई वडिलांना त्यांची मुलं म्हणजे मुलगा किंवा मुलगी असेल ती ज्या भागामध्ये ज्या शहरात ज्या गावात राहतात तिथे जाऊन ही तक्रार नोंदवायला लागायची. आता त्याच्यात बदल करण्यात आलाय आणि आई वडील जिथे राहतात तिथे देखील ही तक्रार नोंदवता येते. अजून एक महत्वाचा बदल म्हणजे पीडित व्यक्तीला जर केस पोलिसांनी मागे घ्यायची ठरवली तर पीडित व्यक्तीला त्याच्याबद्दल तिचं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार प्रत्येक गोष्टीसाठी वेळ मर्यादा किंवा कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याच्यानुसार साक्षी पुरावे नोंदवल्यानंतर 45 दिवसाच्या आत कोणताही निकाल देणं आणि 7 दिवसाच्या आत तो निकाल पोर्टलवर अपलोड करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार निकालाच्या वेळी आरोपी स्वतः हजर कोर्टात राहावं लागायचं. ह्यात बदल करून आता आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा हजर करता येऊ शकतं. त्यामुळे आरोपी हजर नसल्यामुळे निकाल देण्यात जो विलंब होता तो टळू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलम 398 नुसार साक्षीदारांसाठी सुरक्षा पुरवणारी टीम प्रत्येक राज्याने बनवणं बंधनकारक करण्यात आलंय. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्येच असा निकाल पारित केलेला आहे. पण आता ह्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतुदी आल्यामुळे साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी टीम करण्यात येईल आणि त्याचा फायदा अर्थातच सगळ्यांना होईल. याचबरोबर कलम 20 मध्ये डायरेक्टोरेट ऑफ प्रॉसिक्युशन 10 किंवा जास्त वर्षांची शिक्षा असणाऱ्या ठिकाणी अपील करावं की नाही याचा निर्णय करणाऱ्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्याही व्यक्तीला केवळ त्यांचा हस्ताक्षराचे नमुने घेण्यासाठी अटक करता येणार नाही. आणखी एक महत्वाची तरतूद म्हणजे सीझर किंवा पंचनामा ज्याला आपण जप्ती म्हणतो ते करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याची जप्तीच्या सगळ्या सामानांची यादी करायची आहे आणि त्याच्यावरती साक्षीदारांची सही देखील घ्यायची आहे. त्याचबरोबर साक्षी पुरावे सुद्धा आता ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवता येऊ शकतात. त्यामुळे ह्या कायद्यातल्या तरतुदी जास्तीत जास्त पारदर्शकता आणणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं, पीडित आणि साक्षीदारांना केंद्रस्थानी ठेवणं आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त होणारा विलंब टाळून लवकरात लवकर न्याय मिळवून देणं ह्या दृष्टीने झालेल्या बदलांसकट आलेला आहे आणि म्हणून हे सगळे बदल स्वागतार्ह आहेत. श्रोते हो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्यातल्या नवीन तरतुदी आणि त्याची वैशिष्ट्य आपण आत्ताच जाणून घेतली. या नवीन कायद्यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये पूर्वी दोषी आढळून आलेल्या आरोपींना जामीन मिळण्यासाठीच्या तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासोबतच या अगोदर न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक वर्ष वाट पाहावी लागायची. मात्र आता या नवीन कायद्यामुळे नागरिकांच्या हक्कांचं रक्षण होऊन त्यांना जलद गतीनं न्याय मिळण्यास मदत मिळणार आहे. या कायद्यामुळे न्यायप्रणालीच्या प्रत्यक्ष कामकाजात होणारे बदल, या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा दिलासा याविषयी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश भिडे म्हणतात. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा 1 जुलैपासून अंमलात येत आहे. यापूर्वी या कायद्याचं नाव कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर असं होतं. सुरुवात महत्वाचं आहे सर्व नागरिकांसाठी जो महत्वाचा मुद्दा आहे तो असा की 1 जुलैपर्यंत जे गुन्हे दाखल झाले किंवा ज्या केसेस चालू आहेत त्या केसेसमध्ये पूर्वीचा जो कायदा आहे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर
या कायद्यातल्या तरतुदींचीच अंमलबजावणी पुढे चालू राहणार आहे जोपर्यंत त्या केसेस संपत नाहीत. परंतु 1 जुलै 2024 याला रात्री 12 वाजताच्या पुढे जे म्हणून गुन्हे दाखल होतील त्या सर्व गुन्ह्यांची इन्व्हेस्टिगेशन ते आता नवीन कायद्यातल्या तरतुदींप्रमाणे होणार आहे. याच्यामध्ये महत्वाचे 2-3 बदल जे सर्व नागरिकांच्या उपयोगाचे आहेत ते असे की यापूर्वीच्या कायद्यांमध्ये जो विलंब लागत होता तो विलंबाचा कमी होईल असा प्रयत्न या नवीन कायद्यातल्या तरतुदींमध्ये केलेला आहे. नवीन कायद्यातल्या तरतुदींमध्ये गुन्हेगाराला अटक झाल्यानंतर पूर्वी जसं 14 दिवसांची पोलीस कस्टडी मॅक्झिमम दिली जायची तर तो तरतूद रद्द करून 90 दिवसांपर्यंत पोलीस कस्टडीची तरतूद ही ठेवलेली आहे. परंतु त्याचं डिस्कशन कोर्टावरती आहे. कोर्टाला जर असं वाटलं मेलबर्न कोर्टाला जर वाटतं की पोलीस कस्टडी मॅक्झिमम वाढवता आली पाहिजे जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन संपत नाही तोपर्यंत, तर हे एक खूप महत्वाचा बदल आहे ज्याच्यामुळे पोलिसांना किंवा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला तपास करण्यासाठी खूप सोयीचं होणार आहे. त्याचप्रमाणे महत्वाचा बदल आणखी दुसरं असं आहे की अनेक तरतुदी जरी कायम ठेवलेल्या असल्या तरी त्याचा सिक्वेन्स सेक्शन नंबर हे बदललेले आहेत. त्यामुळे ज्युनियर वकिलांना ते सोपं जाणार आहे कारण त्यांना ते नवीन कायद्याप्रमाणेच शिकायचं आहे आणि पुढे चालवायचे आहेत. परंतु सिनियर वकील जे आहेत त्यांना थोडीशी अडचण होणार आहे. परंतु त्यामुळे नागरिकांच्या हितावरती कुठलाही परिणाम होणार नाहीये. कायद्यातल्या तरतुदी सारख्याच आहेत. काही नवीन तरतुदी घातलेल्या आहेत ज्या उपयोगाच्या आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी जर विषय बोलायचा झाला तर फारसा त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी खूप जास्त चांगल्या तरतुदी या नवीन कायद्यामध्ये घेतलेल्या आहेत. दुसरं एक महत्वाचा जो आणखीन एक बदल याच्यामध्ये झालेला आहे तो इन्व्हेस्टिगेशनची जी प्रोसिजर आहे ती थोडीशी बदललेली आहे. त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल याच्या तरतुदी या कायद्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करताना नवीन ज्या इलेक्ट्रॉनिकच्या ज्या बऱ्याचशा गॅजेट्स आलेल्या आहेत, संसाधनं आलेली आहेत त्याचा उपयोग करून इन्व्हेस्टिगेशन करणं सोपं जाणार आहे. त्यामुळे स्टेटमेंट्स रेकॉर्ड करताना विटनेसेसचे स्टेटमेंट असो, आरोपीचं कन्फेशन असो, ते स्टेटमेंट रेकॉर्ड करताना त्यांचे ते स्टेटमेंट व्हिडिओग्राफ करण्याची पण तरतूद याच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे मी असं बोललोच नव्हतो, मी असं जबाबच दिलेला नव्हता असं जे स्टँड नंतर कोर्टामध्ये घेतले जातात ते थोडेसे कमी प्रमाणात त्याचं प्रमाण जर असं कमी होईल आणि तसंच साक्षीदार बोलायला लागला की मी असं बोललोच नव्हतं तर मग त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पूर्वी झालेलं असतं आणि मग ते व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवलं जाईल आणि तू आता खोटं साक्ष देतोय किंवा तू आरोपीच्या दबावाखाली आहेस किंवा आणखीन काहीतरी दुसरी प्रलोभनं तुला मिळालेली आहेत अशा स्वरूपाचं काहीतरी ते कोर्टाला त्या विटनेसच्या बाबत निर्णय घेता येईल. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला आता असं होतं की गुन्हा घडून जातो, स्टेटमेंट रेकॉर्ड होतात, परंतु कोर्टामध्ये मात्र विटनेसेस आधी दिलेल्या स्टेटमेंट प्रमाणे जबानी देत नाहीत आणि त्याचा फायदा आरोपींना मिळतो. तर हेही प्रमाण खूप कमी होण्याची शक्यता आता या नवीन तरतुदींमुळे झालेली आहे. त्यामुळे हे असे 3-4 ढोबळमानाने जे महत्वाचे बदल या नवीन कायद्यामध्ये आहेत ते नागरिकांसाठी अतिशय खरं तर स्वागतार्ह आहेत. कायद्यातल्या तरतुदी ह्या शेवटी जेव्हा कोर्टमध्ये केस चालते तेव्हा वकील त्या कायद्यातल्या तरतुदींचा वापर किंवा इंटरप्रिटेशन कसं करतात हा आणखीन एक वेगळा मुद्दा होईल. परंतु जर सर्वसामान्य जनतेसाठी जर बोलायचं झालं तर ही या नवीन कायद्यामध्ये खूप चांगल्या तरतुदी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर न्याय निर्णय देण्याची सुविधा कोर्टाला त्याचप्रमाणे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजना ही मिळणार आहे. त्यामुळे हे ढोबळमानाने एक चांगले बदल या नवीन कायद्यामध्ये झालेले आहेत. श्रोते हो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हा कायदा पूर्वी कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर या नावानं ओळखला जात असे. हा नवीन कायदा 1 जुलैपासून लागू झाल्यानंतर न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेले अगोदरचे खटले मात्र पूर्वीच्या कायद्यानुसार चालणार आहेत. तर 1 जुलैपासून नव्यानं नोंद होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास या नवीन कायद्यानुसार केला जाणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अंकिता आपटे.